पाण्याची म्हणजे 45 वर्षाची वय झाली माझी, पण अजून पाण्याचा प्रश्नच नाही आहे. इथे रक्षा खडसेच निवडून येणार. आमच्या मताचं काही मूल्य आहे का? आपल्या तालुक्याचे आमदार जे गिरीश महाजन भाऊ यांनी कोणतेच प्रयत्न केले नाही धरणासाठी. हे राशन पुरतं मर्यादित नाही आरक्षण. आपल्याला हे राशन किराण्यासाठी नाही पाहिजे, हे नोकरी सर्व्हिससाठी पाहिजे मराठ्यांचं. शेतकऱ्याच्या प्रश्न कोणी आजपर्यंत संसदमध्ये विधानसभेमध्ये कोणीच प्रश्न मांडलेला नाही. ते गुजराती व्यापाऱ्यांसाठी रेल्वे झाली. संविधानला बचवायसाठी वाचवायसाठी आम्ही मतदान करणारच. याच्यावरच तो मतदान घेतो आणि निवडून येतो, त्याचं काम शून्य आहे. भाव नाही मिळत आहे ना. शेतकऱ्याच्या वारात बोललेले झोपले इतक्या वाऱ्यात मोदीचे पर्यानी मतदान जे आहे, समजा ते नोटालाच जाणार आहे जास्त. त्याच्यामुळे आम्ही भाजपला मतदान करणार नाही. कोणताही आमदार खासदार झाला तरी त्यानं आजपर्यंत कोणत्याही शेतकऱ्यासाठी काही केलं नाही. फक्त पोकळ घोषणा, भागलपूरचं पाणी आणू, गिरणाचं पाणी आणू, तालुका जेलमय करू, पण शून्य क्रिया आहे. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा. नमस्कार, मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत जागर लोकशाहीचा हा आपला महाराष्ट्र दौरा आहे आणि या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये आपण वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये जातोय, तिथल्या मतदारांशी थेट संवाद करतोय आणि वेगवेगळ्या ठिकाणचे हे मतदार आहेत त्या लोकसभा मतदारसंघातले. त्यामुळं त्यांची प्रश्न, त्यांचे जे काही विकासाचे मुद्दे आहेत, तिथले स्थानिक राजकारणातले मुद्दे आहेत, या संदर्भातली माहिती घेण्याचा हा अल्पसा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. आज आपण रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये आहोत आणि इथल्या मतदारांशी बोलणार आहे आपण. सोबत मतदार आहेत. दादा, सध्या लोकसभा निवडणूक ही प्रचंड जोरात सुरू आहे, म्हणजे प्रचार एकदम शिगेला पोहोचला आहे आणि आता जाऊन मतदान करायचं आहे. मतदार राजा आहे आपण. राजाला फक्त विचारलं जातं मत द्या, पण राजाचे प्रश्न काय आहेत, राजाचे प्रश्न काय आहेत हे विचारत नाही. राजाचे प्रश्न आहे की बुवा शेतकरी, पहिला वर्ग शेतकरी, शेतीचा काय विकास आहे, शेतीचा शेतकऱ्यांना काय भेटलं, मालाला भाव, कापसाला भाव, ज्वारीला भाव, सोयाबीनला भाव, ह्या समस्या आहे. म्हणजे भाव मिळतोय का नाही मिळत? भाव नाही मिळत आहे ना. बरं. भाव तर नाहीच आहे ना. आणि परत आणखीन रोजगार म्हटलं तर रोजगार नाहीच आहे आमच्याकडे. आमच्या गावामध्ये पाण्याची टंचाई आहे. पाण्याची म्हणजे 45 वर्षाची वय झाली माझी, पण अजून पाण्याचा प्रश्नच नाही आहे. सुटलाच नाही. वर्षानुवर्ष हे प्रश्न नाही, पाण्याचा वर्षानुवर्ष म्हणजे पाण्याचा प्रश्न सुटलाच नाही वाकोतचा. आमचं आता गाव मला वाकोत सांगा, आता निवडणूक होते, हां. या निवडणुकीवरती ह्या ज्या गोष्टी आहेत याचा किती परिणाम होऊ शकतो? या गोष्टीवर परिणाम तर होणारच आहे ना. मतदान जे आहे, समजा ते नोटालाच जाणार आहे जास्त. नोटाला जाणार आहे. हो. का बरं? का बरं, काय लोक कंटाळले ना, हे बी सारखे आणि ते बी सारखे. आणि फोडाफोडीचं राजकारण त्याच्यावर काय? राजकारण त्याचं आहेच. भ्रष्टाचारी लोक समजा जाताच आहे, ते आपल्याला मध्ये घुसले समजा, याच्यातून त्याच्यासाठी जनता कंटाळली. जनता कंटाळली म्हणतात. सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे. ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662. आणखी काय तरुण आहे तिथं? मला सांगा, लोकसभा निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये आपले जनतेचे प्रश्न चर्चेमध्ये आले पाहिजेत आणि त्या चर्चेमध्ये कुठले प्रश्न सध्या येत आहेत, तुम्हाला काय वाटतंय? जनतेचं हेच भाववाढीचं, भाव कमी व्हायचा, दुसरा कोणता प्रश्न आहे? आणि पाणी प्रश्न तर कायम तर चालू राहतो. जनतेचा प्रश्न तर शेवट लोक संपणार नाही ना प्रश्न. तुमच्या भागातले कुठले प्रश्न? आमच्या भागातले प्रश्न जर म्हटले तर फक्त पाणी समस्या, दुसरं कोणते नाही. पाणी आलं तर तुम्हाला रोजगार वगैरे सगळं ऑटोमॅटिक येतो. पाणी म्हणजे शेतकऱ्याला रोजगार ऑटोमॅटिक, दुसरं काहीच नाही. पाणी पाहिजे. पाणी कसं पाहिजे. येऊ शकतं, कुठून येऊ शकतं पाणी? पाणी काय पाटाद्वारे, धरणाद्वारे, दुसरं कुठून येणार कुठं पाणी? धरण होऊ शकते? फक्त आमच्याच टप्प्यात धरण नाही, बाकी सर्व खाली धरणच धरण आहे. आम्हाला जर वर धरण असलं तरी ह्या गावकऱ्यांना फायदा होऊ शकतो, खाली धरणातून फायदा नाही. तेच मी विचारतो, कुठं इथं कुठं धरण कुठं होऊ शकतं? धरण आमच्या वरतीच नदीवर, कारण नाले आधारी आंबा ते पास झालेलं होतं. ते कुठं गेलं काय गेलं ते मालूम नाही, पण पास झालेलं होतं. वाघूर नदीचे उगम पावते ना,
त्या उन्नतीचा फायदा खालच्या लोकांना झाला, पण आमचा फायदा काहीच नाही झाला. हां, तुम्हाला काय वाटतं? बाबूसिंग राठोड आमदार होते तेव्हापासून अंधारे आंब्याजवळ धरण मंजूर आहे, पण आपल्या तालुक्याचे आमदारचे गिरीश महाजन भाऊ यांनी कोणतेच प्रयत्न केले नाही धरणासाठी. फक्त पोकळ घोषणा, भागलपूरचं पाणी आणू, गिरणाचं पाणी आणू, तालुका जेलमय करू, पण शून्य क्रिया आहे. हे पाण्याचा मोठा प्रश्न आहे इथं शेतकऱ्यांसाठी. मला सांगा, आता लोकसभा निवडणूक आहे, काही शेतकरी म्हणाले महागाईचा प्रश्न आहे, भाववाढीचा प्रश्न आहे, शेतीचा पाण्याचा प्रश्न आहे, शेतीला हमी भाव मिळण्याचा प्रश्न आहे. आता एवढे प्रश्न आहेत, तर या निवडणुकीला तुम्ही काय हे प्रश्न विचार करून मतदान करणार आहे, कसं काय? नाही, विचार केलेलाच आहे ना. आम्ही विचार केला आहे, महागाई, अग्निवीर, नोकऱ्या बंद, आरक्षण नाही, त्याच्यामुळे आम्ही भाजपला मतदान करणार नाही. भाजपला मतदान करणार नाही. पण राष्ट्रवादी भाजप तर म्हणते आता रोड झाले, रेल्वे झाले, कोणासाठी झाले? डिजिटल क्रांती झाली. कोणासाठी झाला? रेल्वे आरोग्याच्या कोणासाठी संदर्भात झाली? आयुष्यमान भारत ते योजना गुजराती आहे. व्यापाऱ्यांसाठी रेल्वे झाली. रोड हे हायफाय लोकांसाठी, गोरगरिबांसाठी, तळागाळाच्या लोकांसाठी काय केलं? जे खास गरीब आहे, ज्यांच्या हातावर काम आहे, त्या लोकांसाठी काय काम केलं? तुम्हाला काय वाटतं? विकास महत्त्वाचा आहे. विकास 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 एवढा विकास आहे ना, आतापर्यंत रोड नव्हते मालूम. सायकलीवर चालत होते लोक, गड्ड्यानं पडत होते. आणि राहिला तुमचा शेतीचा प्रश्न, शेती तर निसर्गाच्या याच्यावर राहतं. डायरेक्ट कुठलंही गव्हर्नमेंट तुमच्या पाण्याला पाण्यानं नाही, फक्त आमचा भाग आहे, फक्त कोरडा, बाकी सर्व हिरवं आहे. जर जो माणूस 30 वर्षापासून निवडून येतो ते मूर्ख लोक आहे का त्याला मतदान करणार आहे? मला ते सांगा. 30 वर्षापासून दुसऱ्याच वर्षी पाडायला पाहिजे होतं ना. आमचा कोपरा दूषित आहे, आम्ही तर तुम्हाला अगोदर सांगितलं की आमचा कोपरा दूषित आहे. पण तालुका नाही म्हणता येणार. तालुका जर झाला तर दुसऱ्या वर्षी पडून जायला पाहिजे माणूस. का जनता पैसे घेते का काय पैसे घेते ते माहिती नाही. बरोबर आहे का नाही? आमचा कोपरा तसं आहे. गिरीश भाऊ फक्त निवडणूक आली 15 दिवसापासून कार्यकर्त्यांजवळ मटण, दारूच्या बाटल्या देऊन देता. हे सगळं तरुण मंडळीला व्यसनी करून टाकलं. दारू, मटण याच्यावरच तो मतदान घेतो आणि निवडून येतो. त्याचं काम शून्य आहे. मला समस्या पाण्याची आहे. लोकांना पाणी पाहिजे. 25 वर्षात पाणी जे भाऊ जलसंपदा मंत्री राहिलेले आहे. तालुक्याचा विकास पाहिजे, पाणी पाहिजे लोकांना, बाकी काहीच नाही. मेन पाण्याचा प्रश्न आहे. रोजगारी, बेरोजगारी वाढले ना. सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण हा एक विषय महत्त्वाचा आहे. तर तुमच्या या लोकसभा मतदारसंघात हा विषय किती महत्त्वाचा आहे? खूप 100% महत्त्वाचं आहे. आरक्षण मराठ्यांना आरक्षण जरुरी आहे ना. हे राशन पुरतं मर्यादित नाही आरक्षण. आपल्याला हे राशन किराण्यासाठी नाही पाहिजे, ही नोकरी सर्व्हिससाठी पाहिजे मराठ्यांचं. आता हे तोडफोडीचं जे राजकारण झालेलं आहे त्याच्याकडे इथली जनता कशी बघते? ते एकदम म्हणजे विचित्र आहे. म्हणजे राजकारणाचा जो आत्ता नीच पातळीचा हे झालेला आहे ते. पण आमच्या तालुक्यामध्ये जेलयुक्त शिवार हे गिरीश भाऊनं राबवलंच नाही. मंजूर झालेले कामं माझं स्वतः आज मी 60 लाखाचं काम मंजूर करून आणलं होतं वाकोतला. कोणता नेता नेला नव्हता. नाशिकवरून पार्टी आली, नाले बघितले, त्यांनी कॅन्सल केलं. त्या कृषी अधिकारी जामनेरचे जाधव साहेब त्यांना शिवीगाळ केली. म्हणजे ते 60 लाख रुपये परत एकूण गेले. शेतीच्या संदर्भातल्या पाण्याचा प्रश्न, पाणी आलं तर रोजगारही उपलब्ध होऊ शकतो, शेती उत्तम होऊ शकते, आरक्षण आणि तोडफोडीचं राजकारण, या काही गोष्टी इथल्या महत्त्वाच्या. रावेर लोकसभा मतदारसंघातले नागरिक आहेत इथं. दादा, सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहे, प्रचार शिगेला पोहोचला. काय परिस्थिती आहे या लोकसभेमध्ये? इथे रक्षा खडसेच निवडून येणार. रक्षा खडसे निवडून येणार. बरं, काय कारण, म्हणजे इथं कुठले मुद्दे आहेत? कामं चांगले करतात ते. कामं चांगले का? कुठले कामं झालेली आहेत, कुठली कामं व्हायची आहेत, इथले प्रश्न काय आहेत? आता आमच्या गावाला पाण्याचा प्रश्न होता. पाणी आणलं त्यांनी, आता धरणावर चालू केलं आहे त्यांना. पाण्याचं हे पाईपलाईन टाकणं चालू आहे, रस्ते पण बनवणं चालू आहे. काही नागरिक आहेत आता इथं रावेर लोकसभा मतदारसंघातले, त्यांच्याशी बोलूयात आपण. दादा, मला सांगा, लोकसभा निवडणूक आहे आता, त्याचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. सर्व उमेदवार येतात, मतदार राजाला मत मागतात आणि मतदाराला राजा म्हणतात. पण या राजाचे प्रश्न काय आहेत? राजा कधी मांडणार आहे? काय प्रश्न आहेत राजाचे? कधी मानणार आहे म्हणलं म्हणजे आता कसं आहे, जो बी राजा आला तो बी सारखाच आहे. त्याच्या अगोदर राजे गेले ते बी असेच होते.
ते बी असेच होते. मग आता मानाला कोण आले हे तुम्हीच सांगा, कोण आले मानायला जा मी आता शेतकऱ्याचे प्रश्न सुटले जात नाही. शेतकऱ्याचं- शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. शेतकऱ्याचं- कपाशी 2 वर्ष आले शेतकऱ्याच्या घरामध्ये आहे. महागाई म्हणत तशी गगनाले भिडून गेले. शेतकऱ्याचे मटेरियल बीजवाई मटेरियल 400 रुपयाची दिली, 1,500 रुपयाला झाली. कधी कोणताही आमदार खासदार झाला तरी त्यानं आजपर्यंत कोणत्याही शेतकऱ्यासाठी काही केलं नाही. तुम्हाला काय वाटतं मावशी, तुम्ही महागाईविषयी बोलले. महागाई आहेस ना, मला महागाई आहेस ना. बर, मग आता तुम्ही घरातलं सगळं काम बघता, किराणा आणत असाल, काय परिस्थिती, आर्थिक गणित कसं आहे? गरीबाचा राजा कोण आहे? हा, गरीबाचा राजा कोण आहे हेच तुम्हीच सांगा. आम्ही काय सांगतो? मोदीच दिसतोय. गरीबाचा राजा मोदी दिसतोय आता. हा, मोदीच आहे. आता मोदीच हे करून राहिले ना. हा. हे जे शेतकऱ्याला मालाला भाव नाही, पिकाला हे नाही, समजा परेशान तर शेतकऱ्यावर येतो. हा. कोण सोडवणार आता हे तुमचे प्रश्न? आता असा थोडी आहे का मोदी सोडवू शकतो. माझ्या अगोदर ते दुसरं बी बी गेलं, त्यांनी काय सोडवलं? दुसरे पण आहेत. त्याच्या अगोदर ते बी गेलं, त्यांना काय सोडवलं? अहो, कोणच सोडवलं दुसरा नाही. कोणी आला तो बी सोडू शकतो ना. सोडू शकतो. एकावर थोडी असं काही संसदमध्ये कोणी मांडत हा, असं आहे. शेतकऱ्याचे जे मेन प्रश्न आहे ते संसदमध्ये कोणी मांडत नाही. फक्त यांचं राजकीय जे दृष्टी जो तो आहे गेले फोडाफोडीचं याचंच राजकारण आहे. शेतकऱ्याच्या प्रश्न कोणी आजपर्यंत संसदमध्ये विधानसभेमध्ये कोणीच प्रश्न मांडलेला नाही. तुमचं काय म्हणणं आहे आजोबा? अरे विरोधकाला का इतकं झोपले का? विरोध इतकं झोपले का? शेतकऱ्याच्या वारात बोललेले झोपले इतक्या वाऱ्यात. मोदीचे पर्यानी देश कोणी नाला मोदीने पाहिला का? हे काय करायचं गावात काय करतो? देश कोणी नाला मोदी ना. कोण ओळखलं भारताले? कधी ओळखलं भारताले? हा? आणि या ना लेणी निघली आमच्या. या काँग्रेसवाल्याला लेणी निघली, काही लेणी निघली. ही कुठं टाकली? काय केलं? का कोणी बोललं नाही? ही रेल्वे 5 वर्ष झाली बंद आहे. आता हे बंद आहे रेल्वे. ती जी रेल्वे बंद आहे म्हणजे चालू होते, निधी भेटला, कुठे काय ठिकाण अजून नवीनच होणार. काय म्हणतो, काम चालू आहे रेल्वेचं. त्याला जमानी आहे. ते होणारच. हे तुम्ही बघितलं असेल, संमिश्र प्रतिक्रिया आहेत, परंतु थेट प्रतिक्रिया आहेत, थेट बोलतात लोक, त्यांच्या भावना, त्यांची मतं व्यक्त करतायत. आपण त्यांना एक प्रश्न विचारूया. पण आता हे तुम्ही सगळे प्रश्न मांडलेत, विकासाचे मुद्दे मांडलेत, पण आता याची सोडवणूक करण्यासाठी इथं आता काय काय हवा कुणाची आहे आता? रक्षा करण्याची राहील. रक्षा कर. बीजेपी बीजेपी. रक्षा खर्चाच विजय राहणार आहे. रक्षा खर्च देतील. तुम्ही बघितलं एकूण हवा काय आहे कुणाची तेही सांगतायत लोक. अशाच प्रतिक्रिया आपण घेत राहूया. रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये आपण वेगवेगळ्या नागरिकांशी बोलतो. माझ्यासोबत इथले मतदार आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघ म्हटलं की काय नेमक्या अशा कोणत्या गोष्टी समोर येतात, कुठले विकासाचे मुद्दे समोर येतात, काय वाटतं एक मतदार म्हणून? रावेर मतदारसंघाचं पाहिलं तर रावेर मतदारसंघात आमच्या जामनेर विधानसभेत भरपूर विकास झालेला आहे. असं कोणतेही कामं असे मागे राहिले नाही, भरपूर विकास झालेला आहे गिरीश महाजन साहेबांच्या माध्यमातून. यावेळची परिस्थिती काय असेल लोकसभेत? यावेळची परिस्थिती तेच राहणार आहे, भाजपची रक्षा करची. काय सध्या परिस्थिती आहे लोकसभा मतदारसंघात? मोदींची हवा आहे. मोदींची हवा बरं, काय कशामुळं हवा आहे? विकास चाल, कुठले विकास? रस्ते, लाईट, पाणी, तेच ही विकास कामं झाल्यामुळं हवा आहे. आणखी काय नागरिकांशी बोलूयात आपण. दादा नमस्कार. काय कसं चाललाय व्यवसाय? व्यवस्थित आहे एकदम. एकदम. सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहे. काय परिस्थिती इथं तुमच्याकडे? आमच्याकडे बीजेपी आहे, तुमच्याकडे बीजेपी आहे. सर्व बीजेपी. मोदी सरकार. दादा नमस्कार. सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहे. काय परिस्थिती इथं? राजकारणात मला काहीच माहीत नाही, एवढं सांगतो मी. तुम्ही मतदान करणार की नाही? करणार ना, मतदान तर करणार. संविधानला वाचवायसाठी आम्ही मतदान करणारच. पण राजकीय स्टेटमेंट नको. नाही, राजकीय स्थितीमध्ये मी खूप राष्ट्रीय पार्टीचा नेता आहे. मी समाजवादी पार्टीच्या
मेंबर ऑफ मुंबई आहे, महाराष्ट्र आहे. पण मी जे आहे जे सांगताय तुम्हाला की मी संविधान बचावासाठी प्रयत्न करणार, वोटिंग बी करणार आणि लोकांना ते हे बी सांगणार की तुम्ही संविधान बचावा. देशमध्ये शांतता पाहिजे आणि शांतता कशी व्हावी हे जे राजकारण चालतं आहे हे काही खरा नाही आहे. लोकांना एक दुसऱ्याचे भिडवून हे राजकारण करताय, हिंदू मुसलमान करून राजकारण करताय. हे राजकारण जे आहे तो खरा नाही आहे. देशमध्ये शांतता पाहिजे, शांतता पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही आम्ही प्रयत्न करता आणि मी समाजवादीच्या महाराष्ट्राच्या मेंबर ऑफ महाराष्ट्र आहे. आणखी काय नागरिक आहे? दादा काय म्हणताय, काय घेतलंय? हे बाजार करायला बर, कसा आहे बाजार? स्वस्त आहे का महाग आहे? सध्या आता मागच आहे उन्हाळ्याच्या दिवसात. बर, पण काय लोकांमध्ये महागाई किंवा रोजगार किंवा ह्याविषयी जे लोक बोलतात ते खरं आहे का? हा रोजगार मिळत नाही, महागाई वाढलेली आहे, त्याच्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहेच. नाराजी आहे. पण मग मतदान करताना काय लोक डोक्यात ठेवतील? लोक विकासाचा मुद्दा लक्षात ठेवते. विकासाचा विकास झाला पाहिजे. विकास झालाय का? काही प्रमाणात झालेला आहे, अजून व्हायला पाहिजे. मग आता इकडं रावेर लोकसभामध्ये कुणाची हवा आहे? नाही सांगता येणार. सांगता नाही येणार. काय बोला त्यांच्याविषयी? हा, बोला की काय लोकसभेमध्ये मतदार राजा आहे काय, आणि मतदार राजा आहे आणि मतदार बोलायला तयार नाही, असं कसं चालेल? बोलत जोला तू सारखाच राहतो. ते सारखा जरी असला तर आता आपल्याकडं अमेरिकेतून आणि ब्रिटनवरून तर माणूस आणून उभा नाही करू शकत आपण. नाही मग हेच आपल्यातलेच लोक आहेत, त्यातला चांगला वाईट असा थोडाफार फरक करून ते आपल्याला मत माहिला आपल्याकडे येतात आणि आयात चुकून करता तुम्हाला. कुठे भाव कुठे भेट राहिलाय का? पैशाला भेटत नाही, सोयाबीन भेटत नाही. तुमच्याकडे काय पिकते? आमच्याकडे कपाशी कपाशी आहे का भाऊ? कपाशी नाही, कपाशी भावच नाही. परवडते का? नाही, काहीच नाही. मग आता काय लोकसभा निवडणूक आहे, आता पाहू, करू विचार. कुणाची हवा आहे? वा काय माहिती, आपण मी गावात राहतो, आमच्या गावात काय आवडे हे नाही. नाही, पण तरी तुमचं काय मत? आमचं मत तर पाहू आता टायमावर. टायमाव पाहू, विचार करू आता त्यांच्यावर का. टायमाव पाहू म्हणतात. काय परिस्थिती आहे कसली लोकसभा निवडणुकीची? काय लोकसभा मतदाराला आम्हाला इंटरेस्टच नाही मत करायला. आज याला मत करा तो उद्या त्याच्या विरोधात जाऊन बसतो. आमच्या मताचं काय हे राहतं. फोडाफोडीचं राजकारण. आज आम्ही मत दिलं याला, उद्या तो निवडून आला, त्याचं सरकार बसलं नाही, तो अपोजिट वाल्यासोबत जाऊन बसतो. मग आमच्या मताचं काही मूल्य असतं का तिथं? विचार केला जातो का? मूल्य ठेवलं पाहिजे. मग आमच्या मताचं काही मूल्य आहे का? तुम्ही तरी बघा आजच्या परिस्थितीहून. तुम्ही मुद्दा बरोबर उपस्थित करताय, पण आता मला सांगा या लोकसभा मग निवडणुकीमध्ये त्यामुळे काय एवढ्या परिस्थिती? उन्हात मतदान करायला जायचं इच्छाच होत नाही ना. जा वाटतं मतदान करा वाटतं, पण मग त्याचा उपयोग होत नाही ना लोकशाहीत. होतोय पण का? मतदान जर नाही केलं हां. तर परिस्थिती अजून बिघडेल. काय बिघडणार आहे? आम्ही मतदान जरी केलं, समोरचे निवडूनही आले, त्यांचं जर सरकार बसत नसलं ते समोर दुसऱ्याकडे जाऊन बसतात. मग आमच्या मताचं आहे का, व्हॅल्यू आहे का? मताची व्हॅल्यू आहे का? फार महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. तुम्हाला वाटतं का? आणि अजून काही लोकांशी आपण बोलूया. काय सध्या लोकसभेची निवडणूक आहे, काय परिस्थिती आहे? परिस्थिती चांगली आहे, पण वरती सरकार बी चांगलं आहे, फक्त खालचं सरकार व्यवस्थित चाललं पाहिजे, तेच म्हणणं आहे आपलं. वरती कुठलं सरकार? वरतं मोदीचं सरकार चांगलं आहे वरचं. बरं, आता मग सरकार केंद्रातलं बनवण्यासाठीच मतदान आहे, इथं कुठली हवा आहे? हे गिरीश महाजनची हवा इकडे दामनेरहून. पण गिरीश महाजन उमेदवार नाही आहेत. नाही एक ते- सांगायची हां. गोष्ट, त्याची पार्टीचे वरती कार्यकर्ते. त्यांच्या पार्टीचे. ओके. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत जागर लोकशाहीचा हा जो आपला महाराष्ट्र दौरा सुरू आहे, या दौऱ्यामध्ये आज आपण रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या, त्यांची मतं, त्यांची भूमिका ही जाणून घेण्याचा एक आपला प्रयत्न राहिला. या सगळ्या संवादामध्ये आपण बघितलं की लोकांमध्ये महागाई, शेतीमालाला भाव न मिळणं, ह्या दोन गोष्टी प्रकर्षानं आपल्याला दिसल्या. सोबतीला मराठा आरक्षणाचा विषय आहे आणि फोडाफोडीचं राजकारण हा देखील विषय आहे. परंतु
ज्या संमिश्र प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या, या कॅमेरावर बोलणाऱ्या लोकांव्यतिरिक्त इतरही लोकांशी आपण बोलत होतो, जे लोक कॅमेरावरती बोलायला तयार नव्हते. त्यामधून जी राजकीय परिस्थिती आपल्या लक्षात येत होती, तर इथं रक्षा खडसे या विद्यमान खासदार भारतीय जनता पार्टीकडून उभा आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस हा जो गट आहे, त्यांचे श्रीराम पाटील हे या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. आणि ही जी लढाई आहे ती 2014 किंवा 2019 याप्रमाणे एकतर्फी राहणार नाही असं चित्र या मतदारांशी बोलल्यानंतर आपल्याला स्पष्टपणे जाणवत आहे. ती जी धग आहे अँटी इन्कमन्सी इतर मतदारसंघामध्ये जितक्या प्रमाणात आहे तितक्या प्रमाणात इथं थोडी जाणवली नाही, परंतु तरी देखील लोकांमध्ये विरोधाच्या भावना या आपल्याला दिसून आल्यात. अनेक लोक मोदी सरकार हवं आहे असं म्हणतात. प्रश्न जरी त्यांनी मांडलेले असले तरी त्या प्रश्नांची सोडवणूक मोदी सरकारच करू शकतं असं देखील त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं अंतिमतः मतदानाच्या दिवशी हा मतदार राजा कोणाच्या पारड्यामध्ये त्याचं मताचं दान टाकणार यावर इथला निकाल अवलंबून असेल आणि तो आपल्याला 4 जून रोजी आपल्याला दिसेल. शेतीचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, रोजगाराचा प्रश्न, केळी या पिकाला त्यांनी दर्जा मिळावा म्हणून सुद्धा शेतकऱ्यांची मागणी आहे. कापसाला भाव मिळावा, सोयाबीनला भाव मिळावा, ही त्यांची प्रामुख्यानं मागणी. म्हणजे हमी भावाचाच एकूण प्रश्न शेतकऱ्यांच्या बाजूनं उपस्थित केला जातो. असेच आमचा हा दौरा जो आहे तो पुढच्या लोकसभा मतदारसंघामध्ये म्हणजे जळगावमध्ये आम्ही जाणार आहोत. तिथल्या मतदारांशी बोलणार आहे, त्यांची मतं जाणून घेणार आहे आणि पुढं असाच दौरा हा पुढं जात राहील. जागर लोकशाहीचा हा महाराष्ट्र दौरा आपल्याला कसा वाटतो हे व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपण लिहा आणि आमचे या व्हिडिओचे अपडेट नियमितपणे आपल्याला मिळण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलच्या यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्रामवरती अकाउंटला आमच्या सबस्क्राईब करा, फॉलो करा, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना ते शेअर देखील करा. कॅमेरामॅन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, रावेर लोकसभा मतदारसंघ.